हॅपकिनमधील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण माहित आहे कुठे गेले मंत्री महोदय आहे अरे गेले काय राष्ट्रीय शासनाच्या जीव औषध आणि मंडळातील अँटी करप्शनची चौकशीतील दोषी अधिकारी यांना सहकार्य करून नियमबाह्यरित्या सर्वोच्च पदावर नेमणूक करणारा सुरेन महेंद्रकर हा नावाचा अधिकारी आहे। ओ या संदर्भात आमच्या 3 लोक आहेत, एक महेंद्रकर आहे, दुसरा आहे उमेश वसंत पवार, तिसरा नवनाथ रामदास गर्जे। काय मला कळत नाही, उपाध्यक्ष देतात, उपसभापती निर्देश देतात, अँटी करप्शनची याची चौकशी सुरू आहे, हा भ्रष्ट अधिकारी याला निलंबित करायची गरज आहे। यांचे काय काय यांनी भ्रष्टाचार केला आहे तर पूर्ण यादीच आहे आणि अशाला पाठीशी का घालतात मला काही कळत नाही। म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा धंदाच तुमचा होऊन बसला काय अशी शंका म्हणायला घ्यायला हरकत नाही। म्हणून अँटी करप्शन चौकशी चालू असलेल्या अधिकाऱ्यावर नियमबाह्यरित्या या देशमुखांनी सर्वोच्च पदावर बसवला आहे। त्याच्यामध्ये अनेक पत्र दिले गेलेत, आमच्या बनसोडे साहेबांनी दिलं गेलं आहे। तत्कालीन मुख्य सचिव राजेश कुमार यांनी लेखी पत्र पाठवून या महेंद्रकर यांनी शासकीय नियमाचे काय उल्लंघन केले ते सांगितलं आहे। 2 कोटी ब्रिटिशकालीन सागाची लाकडी यांनी कवडी मॉलमध्ये विकून टाकली, एक। दुसरं, यांनी महामंडळाचे अमूल्य असे त्रिगुणी समितीचे अंदाजित 800 कोटीचं कल्चर खाजगी कंपन्या विकण्याकरता कार्य करत यांनी ती सुरुवात केलेली आहे। अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय। यामध्ये हॅपकिनच्या निधीतून यांनी खाजगी आणि वैयक्तिक कामासाठी लाखो रुपये खर्च केलेले आहे आणि नोकरीमधून देतो म्हणून यातील वसंत पवार आणि आमचे रामदास गर्जे हॅपकिन मंडळात नोकरी देतो असे सांगून मराठी बेरोजगार मुलाकडून 36 लाख रुपये घेऊन या हॅपकिन महामंडळाच्या लेटर ॲडवर व्यवस्थापकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्का मारून बनावट नियुक्तीपत्र देण्यात आली आणि याविषयी विक्रोळी पोलीस ठाण्यात FIR सुद्धा 711 दिनांक 21/9/2024 आणि वरळी पोलीस ठाण्यात FIR नंबर 457 8/12/2023 तक्रार दाखल झाली। या प्रकरणात पोलीस अजूनही गुन्हेगाराचा तोच घेत आहे। हे सगळे हॅपकिनचे असलेले खालचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार हे उघड झालेला आहे, यापेक्षा अधिक मोठे असू शकतात। हे निधीतून या पद्धतीनं जर असे भ्रष्ट लोक तिथे बसले असतील तर काय बोलायचं आपण। एक किशोर जोरगेवारांनी प्रश्न उपस्थित केला होता, या ठिकाणी मला वाटतं की आमचे राऊत साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता। आपण या संदर्भात कारवाई केली पाहिजेत अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भात नागपूर आणि दंत महाविद्यालयात रुग्णालय GDCH मध्ये शिकाऊ डॉक्टरच्या प्री क्लिनिक प्रशिक्षणासाठी तब्बल 4,22,00,000 रुपये खर्च करून घेतलेले डेंटल सिम्युलेटरची यंत्रणा सुरू होण्यापूर्वीच पूर्णतः नादुरुस्त झाली।